अकोल्यात चक्क पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्येच पोलीस अधिकाऱ्याने केली अटकेतील महिलेला शरीर सुखाची मागणी. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य असताना अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे पोलिसांची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळली आहे. पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या एका महिला आरोपीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने अश्लील स्वरूपाची मागणी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा केला जातो आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 80 लाखांच्या आर्थिक प्रकरणात अटकेत असलेल्या महिलेला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. याच दरम्यान ASI राजेश जाधव यांनी संबंधित महिलेकडे अनुचित मागणी केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जुमळे घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे त्यांनी संबंधित महिलेचे म्हणणे ऐकून घेतले आणि संताप व्यक्त करत संबंधित ASIला जाब विचारला. यावेळी त्यांनी त्याला थप्पड मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र तो वर्दीत असल्याने त्यांनी उगारलेला हात मागे घेतला. वर्दी घातली आहेस असे कृत्य करताना लाज वाटली नाही का, असा थेट सवाल त्यांनी केला आहे. आणि या घटनेनंतर पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. आणि या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. कर्मचारी कसला, ASI लेवलचा अधिकारी आहे रे तो, जबाबदार माणूस वर्दीमध्ये. काय म्हणायचं, म्हणजे काय बोलावं तेच सुचत नाही. निषेध करावा तितका कमी, विषण्ण मन होतं, राग करावा तितकं कमी, आणि शिक्षा तरी काय द्यायची. कधी कधी तर असं वाटतं त्या मिडल ईस्ट सारखं, बलात्कार केला, बलात्कार झाला, मोलेस्टेट केलं, लैंगिक अत्याचार केला, हे कळल्याबरोबर सरळ फाशीच द्यावी. ते काही करत नाही, चौकात फाशी देतात त्यांना. आपला भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणि आपल्या भारतीय कल्चरप्रमाणे आपण ते करू शकत नाही, हे मला मान्य आहे. रागाच्या भरात आपण हे बोलतो, पण हा जो सदर माणूस आहे यानं त्या महिलेला, जी कस्टडीमध्ये होती, सायबर क्राईम करून 80 लाखाचं काहीतरी फ्रॉड करून, एक पुरुष आणि एक महिला या दोघं, तिला म्हणाला तुम्ही इतक्या सुंदर आहात, तुमची मुलगी किती सुंदर असेल, किती वर्षाची आहे, 27 वर्षाची, तिला माझ्याकडे एक रात्र पाठवा, मी 10,000 रुपये देतो. याला काय त्या पोलीस स्टेशनमध्ये वेश्यालय उघडायचं होतं, ब्रॉदेल करायचं होतं, कुंटणखाना करायचा होता. वर्दीवरचा पोलीस जर हे करत असेल तर तो हिनियस क्राईम म्हणून नोंदण्यात यावा असं मला वाटतं, ज्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल. आणि अख्ख्या पोलीस प्रशासनाची जर बदनामी होत असेल तर याच्यामुळे होते. कारण जेव्हा ही घटना माहीत पडल्यावर आपल्या माननीय अधीक्षक आमचे अरिजित चांडक सर यांना मी फोन केला. ते म्हणाले कालच तात्काळ गुन्हा दाखल केला, अजामीनपात्र, आणि त्याला तत्काळ निलंबित सुद्धा केलेली आहे. फक्त याची कुणकुण लागल्यामुळे पोलीस स्टेशनमधूनच तो फरार झाला, ड्रेसवरच, हे त्यांनी सांगितलं. परंतु असा माणूस अशा पद्धतीनं निर्ढावलेपणानं, निर्लज्जपणानं आपल्या कस्टडीत आली म्हणून त्या महिलेला आपण काही करू शकतो असं ठरवत असेल तर त्याला लवकरात लवकर अटक करून त्याचाच बाजीराव त्याला दाखवावा असं मला वाटतं. अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करेन. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, अकोला.